हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण गर्भ रक्त परिभ्रमण फिटल सर्क्युलेशन हा टॉपिक बघणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणारे सर्व नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. सगळ्यात आपण हा प्रश्न सुरू करताना प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन आपल्याला लिहायला लागणार आहे. तर प्रस्तावना आपण या फिटल सर्क्युलेशनची अशी लिहायची की गर्भ म्हणजेच फिटस आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये आणि आईच्या पोटामध्ये असताना आणि पोटातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या शरीरामधील जे रक्ताचे अभिसरण असते म्हणजेच फिटलचे ब्लड सर्क्युलेशन असते, यामध्ये खूप काही फरक असतो. जसं फिटस आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीरातील रक्ताचे अभिसरण आणि ते आईच्या गर्भाशयात असताना त्याच्या शरीरातील रक्ताचे अभिसरण यामध्ये फरक आहे, जसे मी तुम्हाला सांगितले. कारण गर्भाशयात असताना पोषणाचे कार्य, श्वसनाचे कार्य, उत्सर्जनाचे कार्य ही सर्व कार्य प्लासेंटा करीत असल्यामुळे त्या रक्ताभिसरणात फरक असतो. म्हणून त्याला आपण जरायू रक्त परिभ्रमण म्हणजेच प्लासेंटल परिभ्रमण म्हणजेच फिटल सर्क्युलेशन म्हणतो. त्यानंतर अंबेलिकल कॉर्ड असे हेडिंग टाकायचं. त्यामध्ये दोन नाडरोहिण्या, यालाच आपण अंबेलिकल आर्टरीज असे म्हणतो. 2 अंबेलिकल आर्टरीज असतात आणि एक अंबेलिकल वेन असते. तर अंबेलिकल आर्टरीजमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. गर्भाच्या शरीरातील डिऑक्सिजनेटेड रक्त हे हायपोगॅस्ट्रिक आर्टरीजमार्फत प्लासेंटाकडे नेले जाते. बेबीमधून जेव्हा या नाळेत येतात तेव्हा त्यांना अंबेलिकल आर्टरीज असे म्हणतात व त्यांच्यामार्फत अशुद्ध रक्त प्लासेंटाकडे शुद्धी करण्यासाठी आणले जाते. याप्रमाणे जरायू गर्भ रक्त परिभ्रमण सतत चालू असते, म्हणजेच फिटल सर्क्युलेशन सतत चालू असते. त्यानंतर आपण बघू अंबेलिकल व्हेन ही एक असते आणि याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते. प्लासेंटापासून गर्भाकडे निघालेल्या नाळेमध्ये एकच अंबिलिकल व्हेन असते आणि तिच्यामध्ये 80% ऑक्सिजनयुक्त ब्लड असते. ठीक आहे. त्यानंतर हे लिहिल्यानंतर आपल्याला ज्या 4 तात्पुरत्या रचना असतात त्या लिहायच्या. तात्पुरत्या रचना यामध्ये डक्टस विनोसिस, फोरामेन ओव्हल, डक्टस आर्टिओसिस आणि हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज हे लिहायचं आणि 1 बाय 1 ते एक्सप्लेन करायचं. सगळ्यात पहिले डक्टस विनोसिस म्हणजे काय? जेव्हा नाळेतील नेलेला म्हणजे अंबिलिकल वेन फुटलेली जी शाखा आहे, अंबिलिकल वेनला जी फुटलेली शाखा आहे, गर्भाच्या इन्फेरियर वेना कावाला मिळते. म्हणजे गर्भाचे जे हार्टमध्ये जे इन्फेरियर वेना कावा आहे त्याला जाऊन अंबिलिकल वेनच्या शाखा मिळतात, तेव्हा त्याला डक्टस विनोसिस असे म्हणतात. यामध्ये ऑक्सिजनेटेड युक्त ब्लड असते. त्यानंतर फोरामेन ओव्हल गर्भहृदयाच्या म्हणजे फिटल हार्टच्या राईट अँड लेफ्ट ॲट्रियम यांच्यामध्ये असणाऱ्या अंडाकृती छिद्राला फोरामेन ओव्हल असे म्हणतात. हे झडपेप्रमाणे कार्य करते. ठीक आहे. त्यानंतर डक्टस आर्टिओसिस फुफ्फुस रोहिणी, यालाच आपण पल्मनरी आर्टरी म्हणतो व महारोहिणी म्हणजेच ॲवोट्रा यांना जोडणाऱ्या छोट्या शाखेस डक्टस आर्टिओसिस असे म्हणतात. यामध्ये अशुद्ध रक्त असते म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. त्यानंतर हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज हे इंटरनल इलाइक आर्टरीच्या या शाखा असून त्या जेव्हा नाळेत शिरतात म्हणजे वेन्समध्ये शिरतात तेव्हा त्यांना अंबिलिकल आर्टरीज म्हणतात. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड प्लासेंटाकडे शुद्धी करण्यासाठी नेले जाते. तर ह्या अशा प्रकारे 4 तात्पुरत्या रचना असतात फिटल सर्क्युलेशनमध्ये. या रचना लिहून झाल्यानंतर आपल्याला पॅथॉलॉजी ऑफ फिटल सर्क्युलेशन ते लिहावं लागेल. तर ते आपण बघू. फिटल सर्क्युलेशनची जे पॅथॉलॉजी आहे ती कशी आहे, तर प्लासेंटा फिटस 1 बाय 1 एक्सप्लेन करायचं. प्लासेंटा फिटस ऑक्सिजनेटेड ब्लड कम्स फ्रॉम द प्लासेंटा ट्रॅव्हल्स थ्रू द अंबिलिकल वेन. प्लासेंटा टू फिटस. ठीक आहे. जे ऑक्सिजनेटेड ब्लड असते
ते प्लासेंटा थ्रू ट्रॅव्हल करते, प्लासेंटा टू फिटसकडे ट्रॅव्हल करते थ्रू द अंबिलिकल वेन्स, म्हणजे अंबिलिकल वेन्समध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते. ठीक आहे. त्यानंतर अंबिलिकल वेनमधून ब्लड हे डक्टस विनोसिसमध्ये जाते. डक्टस विनोसिसमध्ये देखील ऑक्सिजनेटेड ब्लड असते. ठीक आहे. मोस्ट ऑक्सिजनेटेड ब्लड बायपास द लिव्हर व्हाया डक्टस विनोसिस. सगळ्यात जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हा ऑक्सिजनेटेड युक्त रक्ताचा पुरवठा हा सगळ्यात जास्त लिव्हरला होत असतो आणि कमी प्रमाणात हा स्मॉल अमाऊंट एंटर्स लिव्हर सिन्सॉइड्स. ठीक आहे. त्यानंतर डक्टस विनोसिस म्हणजे ऑक्सिजनेटेड युक्त ज्याच्यामध्ये ब्लड असते. डक्टस विनोसिस इन्फिरियर वेना कावा म्हणजेच ऑक्सिजनेटेड युक्त जे ब्लड आहे ते इन्फिरियर वेना कावामध्ये जाते. इन्फिरियर वेना कावामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. त्यामुळे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड तिथे मिक्स होतो. म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स सायलेंटली विथ डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लोअर बॉडी. इन्फिरियर वेना कावा. इन्फिरियर वेना कावामधून राईट ॲट्रियममध्ये जाते. ब्लड एंटर्स राईट ॲट्रियम. त्यानंतर राईट ॲट्रियममधून फोरामेन ओव्हलमध्ये जाते. मोस्ट ऑक्सिजनेटेड ब्लड पासेस डायरेक्टली टू लेफ्ट ॲट्रियम व्हाया फोरामेन ओव्हल. द सप्लायज ब्रेन अँड हार्ट विथ बेस्ट ऑक्सिजन. राईट ॲट्रीमधून फोरामेन ओव्हलमध्ये ब्लड जाते, ज्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे आपल्या ब्रेनला म्हणजे अप्पर साईड ऑफ द बॉडी म्हणजे फिटसच्या अप्पर साईड ऑफ द बॉडीला सगळ्यात जास्त रक्ताचा पुरवठा होतो. ब्रेन, हार्ट आणि बेस्ट ऑक्सिजन. ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियममधून ब्लड जाते लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. ब्लड फ्लोज इंटू लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकलमधून असेंडिंग ॲवॉर्ट्राला. ड्युरिंग वेंट्रिक्युलर सिस्टॉल ब्लड म्हणजे वेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे काय होते, जेव्हा जे कार्डियक सायकल आहे तेव्हा हार्ट जो आहे तो पंप करतो. हार्ट पंप केल्यामुळे ते जे फोर्सफुली जे ब्लड आहे गोज टू ब्रेन, कॉरोनरी सर्क्युलेशन और अप्पर बॉडी. ठीक आहे. त्यानंतर रिमेनिंग ब्लड. जे रिमेनिंग ब्लड आहे राईट साईड ऑफ पाथवे. राईट साईड ऑफ पाथवेमध्ये जे रिमेनिंग ब्लड आहे ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम टू राईट वेंट्रिकलमध्ये जाते. एंटर्स पल्मनरी आर्टरी. ठीक आहे. बिकॉज लंग्स नॉन फंक्शन. कारण जे फिटसचे जे लंग्स असतात ते फंक्शनल नसतात. मोस्ट ब्लड बायपास लंग्स वाया डक्टस आर्ट्रिओसिस. एंटर्स डिसेंडिंग ऑर्ट्रा. त्यानंतर डिसेंडिंग ऑर्ट्रा. डिसेंडिंग ऑर्ट्रा तर अंबिलिकल आर्टरीज ज्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड्स रिटर्न्स टू प्लासेंटा वाया द अंबिलिकल आर्टरीज. अंबिलिकल आर्टरीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड ते येते आणि मग पुन्हा ते असं चक्र फिटल सर्क्युलेशन चालू राहते. अशा प्रकारे आपण फिटल सर्क्युलेशन हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि अशा प्रकारे तो एक्सप्लेन करायचा. ज्यामध्ये आपण प्रस्तावना बघितली, त्यामध्ये त्याचे अंबिलिकल कॉर्डचे त्यामध्ये 2 अंबिलिकल आर्टरीज आणि 1 अंबिलिकल वेन आणि पॅथोफिजिओलॉजी ऑफ फिटल सर्क्युलेशन बघितला आणि अशा प्रकारचे एक डायग्राम काढून आपण हा क्वेश्चनला एंड करू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.